हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमच्या नवीन आणि फ्रेश ब्लॉग मध्ये. आज आपण बोलणार आहोत आपल्या नवीन प्रोजेक्टर बद्दल, जो आहे पोर्ट्रॉनिक्सचा बीम 470 स्मार्ट एलईडी प्रोजेक्टर. हा प्रोजेक्टर जो आहे तो कम्प्लिटली पोर्टेबल आहे आणि खूप कमाल प्रोजेक्टर आहे. माझा 2-3 वेळा यूज करून झालेला आहे. त्याचे सगळे स्पेसिफिकेशन, सगळे फीचर्स आपले चेकआउट करून झालेले आहेत आणि तेच फीचर्स आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो त्यासाठीच हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, कारण व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला ह्याची एक्झॅक्ट कॉस्टही सांगणार आहे आणि हे सगळे फीचर्स मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा जो प्रोजेक्टर आहे तो तुमच्या घराला एक थिएटरमध्ये कन्वर्ट करून टाकतो, याची गॅरंटी आहे. सो फटाफट आपण हा प्रोजेक्टर आहे तो अनबॉक्स करूया आणि स्टार्ट करू. जर तुम्ही प्रोजेक्टरची बॅक साईड जर तुम्ही बघितली तर बॅक साईडला आपल्याला एक ऑन अँड ऑफचा स्विच, एक यूएसबीचा स्लॉट, एक ऑक्स केबलचा स्लॉट, एक HDMI केबलचा स्लॉट आणि हा पॉवर कनेक्शनचा स्लॉट दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला पोर्ट्रॉनिक्सचा एक रिमोट कंट्रोल सुद्धा मिळतो, ज्याच्यात ऑलमोस्ट सगळे कंट्रोल्स दिलेले आहेत. पॉवर ऑन अँड ऑफ, म्यूट, स्क्रीन मिररिंग, ऑल डायरेक्शन कंट्रोल, त्याच्यानंतर होम बटन आहे, व्हॉल्यूम कंट्रोल आहे, मेन मेन्यू बटन आहे, बॅक बटन आहे आणि ह्याच्याबरोबर सेल मिळत नाहीत. सो तुम्हाला हे AAA सेल्स जे असतात ते तुम्हाला सेपरेटली ऑर्डर करावे लागतील. आपल्याला या रिमोट बरोबर सेल्स मिळत नाहीत. प्रोजेक्टरच्या फीचर्स बद्दल जर बोलायचं झालं तर या प्रोजेक्टरमध्ये टोटल 8 फीचर्स आहेत. सर्वात पहिलं म्हणजे हा प्रोजेक्टर अँड्रॉइड बेस्ड आहे, अँड्रॉइड 11 बेस्ड OS आहे. त्याच्यानंतर 1080p फुल HD रेझोल्युशन आहे याचं. त्याच्यानंतर वायफाय आणि ब्लूटूथ एनेबल्ड आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या घराचा वायफाय आणि ब्लूटूथ डिव्हाइसेस या प्रोजेक्टरला कनेक्ट करू शकता. 180 डिग्री रोटेशन माउंट दिलेला आहे या प्रोजेक्टरला, म्हणजे तुम्ही 180 डिग्री कुठल्याही अँगलला तुम्ही तुमचा प्रोजेक्टर घेऊन तुमच्या फिल्म्स प्रोजेक्ट करू शकता. त्याच्यानंतर बिल्ट इन स्ट्रीमिंग ऍप्स आहेत, जसं की YouTube, नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि Amazon प्राईम. 4500 लुमेन्स ब्राईटनेस आहे. त्याच्यानंतर 5 वॉटचा बिल्ट इन स्पीकर आहे, ज्याचा आवाज खूप डिसेंट आहे आणि वायरलेस स्क्रीन मिररिंग सुद्धा आहे. आपल्या प्रोजेक्टरला ही लेन्सच्या बाजूला एक रिंग दिली आहे, ज्याने आपल्याला फोकस ऍडजस्ट करता येतो. सो आपला प्रोजेक्टर जो आहे तो कनेक्ट झालेला आहे आणि आता आपण तो पॉवर ऑन करतोय. स्टार्टिंगला कमाल असं एक पोर्ट्रॉनिक्सचं ॲनिमेशन येतं आणि हा आपल्या प्रोजेक्टरचा बेसिक एक इंटरफेस आहे, ज्यात ऑलमोस्ट सगळ्या ॲप्स ज्या आहेत त्या प्री इन्स्टॉल्ड आहेत. आपल्याला नेटफ्लिक्स दिसतंय, YouTube दिसतंय, ॲप स्टोअर आहे. त्याच्यानंतर HDMIचा स्लॉट असल्यामुळे HDMI कनेक्शन आहे. तुम्ही तुमचा लॅपटॉप, तुमचा iPad काही याला कनेक्ट करू शकता. फाईल मॅनेजर दिलेला आहे, कारण तुम्हाला USB स्लॉट आहे आणि तुम्ही तुमची हार्ड डिस्क किंवा पेन ड्राईव्ह कनेक्ट करून तुम्ही काही याच्यावर बघू शकता. सेटिंग्स जर आपण बघितले तर सेटिंग्समध्ये आपल्याला सर्वात पहिले दिसतं नेटवर्क सेटिंग्स, ज्याच्यात आपल्याला वायफाय कनेक्ट करता येतं आपल्या प्रोजेक्टरला. त्यानंतर आहे ब्लूटूथ सेटिंग्स, ज्याने आपल्याला एक्सटर्नल स्पीकर्स याला कनेक्ट करता येतात. लँग्वेज सेटिंग्स, ज्याची आपल्याला कधी गरज पडणार नाही, इंग्लिश आपल्या सगळ्यांना कळतं. त्याच्यानंतर बाकीचे सेटिंग्स आहेत, ज्याच्यात ॲप्लिकेशन सेटिंग्स आहेत बेसिक, आणि फॅक्टरी रिसेटचं आहे, ज्याची पण आपल्याला कधी गरज पडणार नाही आहे, पण जर तुम्हाला अगदीच लागलं तर तुम्ही हे वापरू शकता. त्यानंतर हे डिव्हाइसचे काही आहे, लाईक अपग्रेड करू शकतो, ऑनलाईन अपग्रेड करू शकतो. त्याच्यानंतर अबाउट डिव्हाइस म्हणजे बेसिक ह्याचं जे काय वर्जन, अँड्रॉइड वर्जन वगैरे जे काय आहे. सो 8 GBचं ह्याला इंटरनल स्टोरेज मिळतं. त्याच्यात पण तुम्ही काही गोष्टी इन्स्टॉल करू शकता, म्हणजे आपल्या ॲप्स वगैरे ज्या इन्स्टॉल होतात ते इंटरनल स्टोरेजवर इन्स्टॉल होतात. त्याच्यानंतर डेट अँड टाईम सेटिंग्स आहेत. डेट अँड टाईम सेटिंग्स ऑटोमॅटिकली तुम्ही जेव्हा वायफायला कनेक्ट करता तेव्हा ते सेट होऊन जातं. त्याच्यानंतर ऑडिओ सेटिंग्स आहेत, म्हणजे ऑडिओ अपडाऊन जे काय करायचं असतं तेवढंच आहे याच्यात. ऑडिओ सेटिंग्स अशी बाकी काही नाही आहेत. त्याच्यानंतर प्रोजेक्शन सेटिंग्स हे सर्वात भारी आणि मेन सेटिंग आहे, ज्याच्यात स्क्रीन झूम आहे आणि तुम्ही मॅक्झिमम झूम खूप जास्त आहे याचं मॅक्झिमम झूम जे आहे ते 150 इंचेस डायगोनली आहे, म्हणजे प्रॉपर थिएटर होतं आपल्या घरात एक रेडी, आणि खूप कमाल क्लॅरिटी आहे, तुम्हाला समोर दिसतच असेल. तिथे प्रोजेक्शन मोड्स आहेत वेगवेगळे, ज्याच्यात फ्रंट रोटेट, फ्रंट रेअर, सीलिंग आणि रेअर सीलिंग असं दिसतं, म्हणजे मिरर इमेज होतं इन शॉर्ट. सो असे काही फीचर्स आहेत, इकडे आपण नॉर्मलवर ठेवून देऊया. त्याच्यानंतर सर्वात भारी म्हणजे कीस्टोन करेक्शन आहे, जे मी आता ऑटोमॅटिकली ठेवलं आहे. कीस्टोन करेक्शन म्हणजे आपला प्रोजेक्टर जो आहे तो कुठल्याही अँगलला असला तरी तो एक्झॅक्ट समोर फ्लॅट स्क्रीन म्हणून येतो. पण आता हे जर आपण ऑफ केलं आणि मॅन्युअल कीस्टोन करायला गेलो तर तोही ऑप्शन अवेलेबल आहे.
म्हणजे आता हा कॉर्नर धरलेला आहे, याचा आपल्याला हवं तो अँगल करता येतो, हवं तेवढं स्ट्रेच करता येतं. त्याच्यानंतर हे जर एवढं झालंय आणि हे आता आपल्याला राईट साईडचं करायचं, जो राईट साईड सिलेक्ट करायचा आणि तो अँगल जो आहे तो आपण स्ट्रेच करता येतो. तुम्ही इथे बघू शकता. हे झालं. त्याच्यानंतर खालचं जर करायचं असेल तर खालचाही अँगल तसाच तुम्ही स्ट्रेच करू शकता. तुम्हाला जो हवा त्या अँगलला तुम्ही तुमचा प्रोजेक्टर जो आहे तो स्विच करू शकता. बट आपण हे ठेवलेलं आहे ऑटोमॅटिकवर, कारण आपल्याला एवढं काम करायचंच नाही कधी. सो ओव्हरऑल हे असे सगळे फीचर्स आहेत. आता आपण बघूया क्लॅरिटी या प्रोजेक्टरची. यूट्यूबवर जाऊया. त्याच्यानंतर आपला स्वतःचा चॅनल असल्यामुळे आपण हवं ते लावू शकतो. नॉर्मल इंटरफेस आहे. आपल्याला हवं ते आपण सर्च करू. सो हा आपला चॅनल आहे. इथे आपण चॅनलवर जाऊ शकतो. तुम्ही बघू शकता. सबस्क्राईब जर केलं नसेल तर फटाफट सबस्क्राईब करून टाका. आणि आता आपण या व्हिडिओची जी आहे ती क्लॅरिटी बघूया. सो आपण कोस्टल वाडीत राहायला आलो. हा कोळथणी बीचवरचा एक 120 वर्ष जुना वाडा आहे. सो आपण जो हा ऑडिओ ऐकतोय तो कम्प्लिटली प्रोजेक्टरच्या स्पीकरचा आहे. सिटिंग स्पेस बघायला मिळेल. सो तुम्ही बघू शकता की सकाळची वेळ आहे आता आणि तरी मी प्रोजेक्ट करतो आणि किती क्लिअर दिसतंय आपल्याला. आणि हेच जर आपण रात्री बघितलं, पिच डार्क एन्व्हायरमेंट मध्ये बघितलं तर केवढं क्लिअर सगळं दिसू शकतं. सो ओव्हरऑल ही क्वालिटी आहे आपल्या प्रोजेक्टरची, खूप कमाल क्वालिटी आहे. आणि तुम्ही हा प्रोजेक्टर नक्की घेणं प्रेफर करू शकता जर तुम्ही प्रोजेक्टर घ्यायचा विचार करत असाल तर. आणि आतापर्यंत तुम्ही जो ऑडिओ ऐकला तो कम्प्लिटली या प्रोजेक्टरच्या स्पीकरचा आहे. या प्रोजेक्टरला एक 5 वॉटचा इनबिल्ट स्पीकर आहे, ज्याने खूप चांगला ऑडिओ येतो. तुम्हाला ब्लूटूथ स्पीकर कनेक्ट करायची कधीच गरज पडणार नाही. बट स्टील तुम्हाला जर एखादा स्पीकर कनेक्ट करायचा असेल तर तोही तुम्ही कनेक्ट करू शकता ब्लूटूथनी किंवा ऑक्सनी. सो आय होप तुम्हाला हा प्रोजेक्टर आवडला असेल. आणि या प्रोजेक्टरचे सगळे फीचर्स आज आपण डिस्कस केलेले आहेत या व्हिडिओमध्ये. या प्रोजेक्टरमध्ये एकच फॉल्ट आहे, तो म्हणजे कॉर्नर ब्लरिंगचा. कॉर्नर ब्लरिंग फक्त आपल्याला काम करताना जर हा प्रोजेक्टर यूज करत असू तर आपल्याला याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मूवीजला वगैरे अजिबात या गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही, कारण मी स्वतः 2-3 वेळा याच्यावर फिल्म्स बघितलेल्या आहेत आणि काहीही मला प्रॉब्लेम वाटला नाही. कमाल क्लॅरिटी आहे. या प्रोजेक्टरची कॉस्ट जी आहे ती मला पडली आहे 9,000 रुपीज. या बॉक्सवर प्रिंटेड प्राइस जी आहे ती आहे 24,999 म्हणजे 25,000 रुपये. हा प्रोजेक्टर अजूनही अमेझॉनवर 9,000 रुपयालाच मिळतो आणि याची बाईंग लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली देतोय. सो तुम्हाला जर हा प्रोजेक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही त्या बाईंग लिंक वरून नक्की घेऊ शकता. सो तुम्हाला या प्रोजेक्टर बद्दल काही प्रश्न असतील तरी तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक. आणि आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि आपण भेटूया अशाच पुढच्या कुठल्या तरी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.